जालना पुलिस ने नशे के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए बटन पिल्स की तस्करी का भांडाफोड़ किया। पुलिस ने साई कीर्ति होटल के सामने जाल बिछाकर आरोपी को रंगे हाथों गिरफ्तार किया, जिसके पास से 29 पैकेट में कुल 325 प्रतिबंधित ऑलपॉजिया गोलियां बरामद की गई। आरोपी के पास से इन दवाओं से जुड़े कोई वैध बिल या डॉक्टर की पर्चियां नहीं मिलने पर उसके खिलाफ कार्रवाई NDPI एक्ट के तहत मामले भी दर्ज किए गए। पुलिस के मुताबिक इस नेटवर्क से जुड़े एक अन्य फरार आरोपी की तलाश जारी है और उसे पकड़ने के लिए टीम रवाना कर दी गई है। यह पूरी कार्रवाई पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल के नेतृत्व में अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। गुपित माहिती मिळाली की एक इसम हा नशेच्या गोळ्या बटन्स विक्री करत आहे। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठ SP साहेब यांना माहिती दिली आणि त्यांच्या आदेशाने आपण फूड अँड ड्रगचे अधिकारी बोलून घेतले आणि सापळा रचला। त्या सापळ्यामध्ये PSI वाहक, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सतार राठोड, संदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, इम्रान खान, मतीन शेख, बाबा गायकवाड असे आम्ही पंचासोबत सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाण हे रेल्वे उड्डाण ब्रिज त्याच्या खाली होता। तिथे एक इसम, त्याचं नाव सय्यद सलमान सय्यद गफूर, राहणार बरवार गल्ली, जुना जालना, याला आपण विचारपूस केली आणि त्याच्याजवळ तिची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ जवळपास 29 स्ट्रिप 325 गोळ्या ह्या अल्फाझोलम नावाचे ड्रग्स मिळून आलेला आहे आणि ती नशेची गोळी आहे। ही गोळी घेतल्यानंतर माणसाला झोप लागते आणि एकदम सुस्त होतो आणि यावर बंदी आहे। आता आम्ही ती पुढील कारवाई करीत आहोत। ही कोणाकडून हे गोळ्या आणल्या होत्या आणि कोणाला विकत होता? याने ज्या गोळ्या आणलेल्या आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत। तो सध्या फरार आहे। तो लवकरात लवकर आम्ही त्याला अटक करू आणि त्याच्याजवळून देखील मुद्देमाल जप्त करत आहोत। यामागचा रॉकेटचा काही पर्दाफाश वगैरे करणार? यामागे रॉकेट असण्याची शक्यता आहे। जो ह्या ज्या गोळ्या सापडलेल्या आहेत याच्यावर त्यांनी बॅक नंबर सुद्धा खुडवलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करीत आहोत।